वाढदिवस साजरा न करण्यासाठी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दौलत होंबाडे यांचं आवाहन। माझा वाढदिवस साजरा करू नका। अजितदादा हे राज्याचे नेते दौलत होंबाड पाटील। राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा विमान अपघात झाल्याने राज्याचं मोठं नुकसान झालं आहे। त्यामुळे ही हानी भरून निघणारी नाही। पक्ष कुठलाही असो, संघटना कुठलीही असो, अजितदादा पवार यांनी राज्यासाठी मोठं योगदान दिलं आहे। त्यांनी त्याच पद्धतीने तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित करत राज्याचा विकास करण्यासाठी त्याच पद्धतीने निधी देखील दिला आहे। हीच भावना ध्यानीमणी धरत हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभा मतदारसंघातील वसमतचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दौलत होंबाड पाटील यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं। स्वतःचा वाढदिवस साजरा न करता, हार तुरे न आणता वाढदिवस साजरा करू नका असे म्हणत त्यांनी केलेलं आवाहन हीच मोठी अजितदादांना श्रद्धांजली आहे असंही बोललं जात असताना वसमतचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दौलत होंबाड पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याबद्दल ते काय म्हणाले पाहूया। नमस्कार। उद्या 15 फेब्रुवारीला जो माझा वाढदिवस आहे, मी हा जो वाढदिवस आहे तो यावर्षी साजरा करणार नाही। कारण 28 तारखेला जे राज्याचे उपमुख्यमंत्री होते स्वर्गीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये जे दुःखद निधन झालं, त्यामुळे मी माझा वाढदिवस न साजरा करण्याचा मानस केलेला आहे। दादांनी या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 7 टर्म त्यांनी काम केलेलं आहे। देशाच्या लोकसभेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या पदांना एक न्याय देण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्थ असेल, वित्त असेल, नियोजन असेल, जलसंपदा, ऊर्जा अशा विविध पदांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं। आणि एक सर्वांना, विरोधकांना देखील, पक्ष कुठलाही असू द्या, पण एक सगळ्या विरोधकांना देखील एक हवाहवसं व्यक्तिमत्व, एक वेळ पाळणारं व्यक्तिमत्व, रुबाबदार व्यक्तिमत्व, रांगडं व्यक्तिमत्व आणि दिलेला शब्द पाळणारा एक कामाचा माणूस म्हणून त्या ठिकाणी दादाचे संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळी त्या ठिकाणी ख्याती होती। आणि ग्रामीण महाराष्ट्राचं जे की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा असेल, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा असेल, हे वारसा घेऊन पुढे चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे दादा होतं, जो ग्रामीण महाराष्ट्राला खास करून पुढे नेण्यासाठी, एक दादांचं सहकाराला पुढे नेण्यासाठी एक दादांचं खूप मोठं योगदान या महाराष्ट्रासाठी आहे। त्यामुळे अशा व्यक्तीच्या जाण्यानं महाराष्ट्राचा असेल, वसमत विधानसभा मतदारसंघाचा असेल, आपल्या सामान्य माणसाचा असेल, खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। मागच्या 12-13 वर्षांमध्ये समाजकारणात, राजकारणामध्ये काम करत असताना मी आतापर्यंत वेगवेगळे उपक्रम करून त्या ठिकाणी वाढदिवस करत असतो। मागच्या वर्षी देखील मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं गावामध्ये 1ली ते 7वीच्या जी शाळा आहे त्या सर्व मुलांना बसण्यासाठी डेस्कची व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली। यावर्षी देखील तसा एखादा सामाजिक उपक्रम जो सामान्य माणसाला उपयोगी असा एखादा करणार आहे। पण जो वाढदिवस आपण हार तुरे, बॅनर वगैरे लावून साजरा करतो, अशा कसल्याही प्रकारचा वाढदिवस यावर्षी साजरा न करण्याचा त्या ठिकाणी मानस केलेला आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जो आपण हार तुरे वगैरे कुठलेही न आणता एक मी साध्या पद्धतीने यावर्षी हा दादांना एक श्रद्धांजलीपर अर्पण करणार आहे। एवढंच एक